आणि मी मेंढेंना काल ठाण्यात जाऊन आव्हान दिलं होतं, आज तुमच्या साक्षीने देतोय की मेंढ्या, तू जर का मर्दाची औलाद असलास, वाटत तर नाहीच आहे, तर तू तुझ्या वडिलांचा फोटो लावून नावानी मैदानात ये आणि मग मत नाही जनतेचे जोडे खा. स्वतःमध्ये काही कर्तृत्व नाही, स्वतःमध्ये पात्रता नाही. आणि मला खरंच लाज वाटते की देशाचा पंतप्रधान हा कसा असला पाहिजे. त्याच्यामध्ये काहीतरी, ठीक आहे आपल्या पक्षाचा नसेल, पण माझ्या हिंदुस्थानचे पंतप्रधान आहेत, काहीतरी एक शान पाहिजे त्यांच्यामध्ये. तुम्ही एक तर गद्दारी करून माझी शिवसेना फोडली. ज्या शिवसेनेने तुम्हाला पंतप्रधानपदी बसवण्यासाठी मदत केली, ती शिवसेना तुम्ही संपवायला निघालात. आणि ज्यांच्याकडनं तुम्ही ती फोडलीत, त्या गद्दारांच्या प्रचाराला त्यांना घेऊन, अरे गद्दारांची फौज माझ्या अंगावरती सोडता, गद्दाराची फौज सोडता. काय पात्रता काय तुमची. कर्नाटकामध्ये गेले होते मोदी, तेव्हा त्या महिलांवरती अत्याचार करणाऱ्या प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करण्याचं आवाहन करतायत. अहो, तुम्ही हिंदुत्व नासून टाकले, हिंदुत्व तुम्ही संपवून टाकले. बुरसटलेले हिंदुत्व म्हणतो मी, एवढ्यासाठी म्हणतोय हिंदुत्व स्वच्छ पाहिजे. एक तर या भाजपमध्ये तर काय, मी तर म्हणते की भाजप हल्ली हायब्रिड झालेला आहे, म्हणजे संकरित. जशी ती हायब्रिड गाय असते तसं भाजप झाले. कारण भाजपच्या राजकीय गर्भात इतर पक्षातल्या भ्रष्ट नेत्यांची बीज ही टाकलेत. आणि आताचा जो भाजप आहे, जशी गाय भरपूर दूध देणारी असते, तशी आत्ताचा भाजप हा भरपूर थापा मारणारा झालेला आहे. आहे कुठे मूळ भाजप. म्हणजे कोकणात मी गेलो होतो तेव्हा कोणे एकेकाळी ते माधवराव भंडारी होते, आपल्यावरती टीका करायचे, माझ्यावरती करायचे. ठीक आहे म्हटलं, अरे माधवराव आहे ना, जुना माणूस आहे, ओरिजिनल आहे. आता ओरिजिनल कोणीच नाही राहिलं भाजपचं. सगळे बाडगे, कोकणात सुद्धा बाडगा, इकडे सुद्धा बाडगा, सगळेच म्हणजे ह्यांचं संपूर्णपणाने खतम झालेली लोक आहेत. आणि मग मला ती एक म्हण आहे, त्या म्हणीचा अर्थ, कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ, माहिती आहे तुम्हाला त्याचा अर्थ. त्या म्हणीचा अर्थ असा आहे की एक खूप जुनं झाड असतं, किती वर्ष जुनं कोणालाच माहित नाही, कारण प्रचंड त्याचा मोठा विस्तार. आणि त्या झाडाच्या फांद्यांवरती अनेक पक्ष्यांची घरटी आणि त्या पक्ष्यांच्या अनेक पिढ्या जन्माला आलेल्या असतात. सगळं काही आनंदात चाललेलं असतं. एक दिवस एक माणूस येतो, आता परत